नमस्कार मित्रांनो, मी ॲस्ट्रो अभिराज वास्तूमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण बोलणार आहोत गोकर्णीच्या रोपाबद्दल। एक असं झाड ज्याबद्दल 99% लोकांना चुकीची माहिती आहे। काही लोक म्हणतात हे रोप घरात ठेवणं शुभ आहे, तर काही म्हणतात अत्यंत शुभ आहे। पण वास्तुशास्त्र, आयुर्वेद आणि प्राचीन ग्रंथ काय सांगतात? आज आपण सही दिशा, फायदे, नियम, कोणाला ठेवू नये, कोणत्या घरात अशुभ ठरते आणि नशीब बदलणारे उपाय, असे सगळ्याच गोष्टी जाणून घेऊया। गोकर्णीचं रोप म्हणजे काय? गोकर्णी अपराजिता क्लेरोटरी टेरेनेटिटी हे एक पवित्र रोप आहे। याला महादेवाचं अत्यंत प्रिय फूल मानलं जातं। घरात शांतता, आध्यात्मिकता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते। या फुलाचा उपयोग पूजा, तंत्रशास्त्र आणि आयुर्वेदात केला जातो। गोकर्णीचं घरात ठेवणं शुभ की अशुभ? वास्तुशास्त्रानुसार हे रोप खूप शुभ मानलं जातं। घरात सकाळी ऊर्जा, धनयोग, मानसिक शांतता वाढवतं। जिथे निगेटिव्ह, भांडव, तणाव असेल तिथे विशेष उपयोगी। पण चुकीच्या दिशेत किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्यास घरात अडथळे, खर्च, अस्वस्थता वाढते। म्हणून डायरेक्शन आणि नियम खूप महत्त्वाचे। घरात गोकर्णी कुठे ठेवावी? वास्तु दिशा: पहिली, पूर्व दिशा ईस्ट, सर्वात शुभ। सूर्याची पहाटेची ऊर्जा मिळते। घरात ज्ञान, सकारात्मक विचार, मानसिक शांतता वाढते। दुसरं, उत्तर दिशा नॉर्थ, धनवाढ। ही दिशा धन आणि व्यावसायिक प्रगतीसाठी सर्वोत्तम, विशेषतः ऑफिस, स्टडी रूम किंवा घरातील मुख्य हॉलमध्ये। तिसरं, ईशान्य नॉर्थ ईस्ट, आध्यात्मिक फायदा, ध्यान, पूजा, मंत्रसिद्धीसाठी अतिशय उत्तम। गोकर्णी इथे ठेवल्यास घरात देवतांची ऊर्जा वाढते। कोणत्या दिशेत ठेवू नये? दक्षिण साऊथ, भांडणं ओढतात। नेतृत्व साऊथ वेस्ट, आर्थिक अडथळे। पश्चिम वेस्ट, रोपं लवकर कोमजते। गोकर्णीचे फायदे: नकारात्मक ऊर्जा नष्ट, धन प्राप्ती, अडथळे कमी, मुलांच्या अभ्यासात लक्ष वाढतं, घरातील भांडण कमी, वाईट स्वप्न दूर होतात, महादेव कृपा मिळते, घरातील शांती वाढते। वैज्ञानिक कारण: हे रोपाचं फूल अँटीऑक्सिडंटने भरलेलं असतं। घरातील हवा शुद्ध ठेवतात, मेंदू शांत ठेवणं, तणाव कमी करणं। निळे फुलं मनाची अस्वस्थता कमी करतात। कोणत्या व्यक्तीने हे रोप घरात ठेवावे? ज्या घरात वारंवार तणाव असतो, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणार, डिप्रेशन, एनेक्झायटी असलेले, ज्यांना घरात वारंवार निगेटिव्ह वाइब्स वाटतात। कोणत्या लोकांनी हे रोप ठेवू नये? ज्या घरात सूर्यप्रकाश कमी आहे, जिथे झाडांची नीट निगा राखता येत नाही, तिथे दक्षिण दिशेस बाग, बाल्कनी आहे, कारण या ठिकाणी ठेवल्यास गोकर्णी कोमजते आणि त्यामुळे निगेटिव्ह परिणाम होतात। रोप ठेवण्याची सही पद्धत: दिवस पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवा। रात्री घरात आत आणा, थंडीत स्वच्छ कुंडीत ठेवा। दर सोमवारी पाणी घाला। फुले देवाला अर्पण करा। सुकलेली फुले लगेच काढून टाका। नशीब बदलणारे 2 खास उपाय. उपाय पहिला, धनवाढीचा उपाय: सोमवारी गोकर्णीचं एक फूल शिवलिंगावर चढव आणि ओम नमः शिवाय 9 वेळा म्हणा। अचानक पैशाचे नवे मार्ग खुलतात। उपाय दुसरा, घरातील भांडण कमी करण्याचा उपाय: गोकर्णीचं एक पान घराच्या ईशान्य बाजूला पाण्यात ठेवा। हे पाणी 24 तास ठेवावे, घर शांत होतं। गोकर्णी अशुभ कधी ठरते? रोप कोमजले, पाणी पिवळे पडले, घरात प्रकाश नसेल, घर दक्षिणमुखी असेल, रोपावर धूळ जमा झाली असेल। जर ही माहिती आवडली असेल तर ॲस्ट्रो अभिराज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला कोणत्या झाडाबद्दल किंवा कोणत्या वास्तुविषयावर व्हिडिओ हवा आहे, कमेंटमध्ये जरूर कळवा। धन्यवाद।